हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या यूट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 इंग्रजी इंग्लिश या भागातील घटक. आज आपण बघणार आहोत क्रिएटिव्ह थिंकिंग युनिट 5 सर्जनशील विचार. म्हणजे आपला हा व्हिडिओ क्रमांक 19 आहे आणि आपला लेसन सुद्धा 19 नंबरचा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे लेसन नंबर 18 होता, तो होता आपला डायरेक्शन आणि सब डायरेक्शन, म्हणजे दिशा उपदिशा आणि मॅप रिडिंग नकाशा वाचन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार रायटिंग फॅमिलियर रिलेटेड वर्ड्स विथ द गिवन क्लूज और पिक्चर. दिलेले संकेत अथवा चित्रानुसार संबंधित शब्द लिहिणे. हा सुद्धा स्कॉलरशिपचा एक महत्वाचा घटक आहे. यामध्ये आपण दिलेल्या वस्तू म्हणजे त्याचा वस्तूला ऑब्झर्व करून त्याच्या रिलेटेडचा शब्द लिहायचा आहे. म्हणजे त्या वस्तूचं पण नाव असेल किंवा त्या वस्तूशी रिलेटेड असेल, संबंधित असेल. मग बऱ्याचशा गोष्टी आणि वस्तू तुम्हाला माहित आहे, आपण जे घरात सुद्धा वापरतो, शाळेमध्ये वापरतो, आपल्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा आपण वापरत असतो किंवा पाहत असतो. मग अशा कोणत्याही वस्तूच्या संबंधित आपल्याला शब्द तिथे निवडायचे आहे. म्हणजे सिंपल एक प्रश्न यावर असू शकतो स्कॉलरशिप एक्झाम मध्ये. मग आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. मग काही महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेऊ. थिंग्स वी यूज ॲट होम. मग अशा गोष्टी ज्या आपण घरात वापरतो, कप, ग्लास, बोल, स्पून, डिश. ठीक आहे ना. आता हे सगळे वर्ड तुम्हाला फॅमिलियर आहे. बरेचसे मुलं याला ना बाउल म्हणतात. बाउल याचा प्रोनाउन्सिएशन बाउल असा नाही, बोल बोल आहे. स्पून, डिश. थिंग्स वी यूज इन स्कूल. मग आता शाळेतल्या आपण कोणकोणते वस्तू वापरतो बरेच आहे, पण इथं एक्झाम्पल म्हणून 5-5 दिले त्यांनी. पेन, पेन्सिल, बुक, नोटबुक, इरेझर, शार्पनर, बेंच, टेबल है ना. क्लासमध्ये विंडो असतात, ब्लॅकबोर्ड, डस्टर, अशा भरपूर वस्तू. कलर्स, कलर्सचे म्हणजे रंगांची नावे असणारी, म्हणजे कोणते पण आपल्याला वस्तू देतील आणि त्याचा रंग पण विचारू शकतात प्रश्नामध्ये. हे सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. पर्टिक्युलर कोणती पण एक वस्तू आहे ते कोणत्या कलरची असते. हाऊस, फॅन, डोर, सोफा, विंडोज आणि किचन म्हणजे स्वयंपाकघर. आता पूर्ण डिटेल नाही घेत, हे बऱ्याचशा वर्डशी तुम्ही ऑलरेडी फॅमिलियर आहेत, तुम्हाला माहित आहे त्या गोष्टी काय आहे. चला आपण आता सॅम्पल क्वेश्चन पाहू. पहिला प्रश्न आहे पहा. चूज द करेक्ट वर्ड रिलेटेड टू गिवन पिक्चर. दिलेल्या चित्राशी संबंधित योग्य शब्द निवडा. आता हा पिक्चर कशाचा आहे पहा बरं व्यवस्थित. हे काय, एक शेळी आहे, बरोबर आहे की नाही. गोट, हॉर्स, काऊ, डॉंकी. डायरेक्ट त्या पिक्चरचं नाव आपल्याला सांगायचंय. मग काय आहे, GOAT, गोट. दुसरा प्रश्न पाहू. चूज द पेअर्स ऑफ वर्ड्स दॅट डू नॉट गो टुगेदर. डू नॉट गो टुगेदर. नेहमी जोडीने येणारे शब्द ज्या जोडीत जुळत नाही ती जोडी निवडा. डक, वॉटर. आता ही जोडीचे डक, वॉटर. बदक आणि पाणी. पाण्यामध्ये बदक पोहतात. मग ही गोष्ट, ही जोडी बरोबर दिलेली आहे. कलर, पिक्चर. आपण कोणता पण एक पिक्चर ड्रॉ केला, ड्रॉइंग केली, त्याला आपण कलर करणारच आहे. म्हणजे ही पण जोडी बरोबर आहे. म्हणजे ही जोडीमध्येच काम करतात ही. सिंगर, सॉन्ग. सिंगर म्हणजे गायक आणि गाणी. मग सिंगर आहे तो काय करणार आहे, गाणीच गाणार आहे ना तो. म्हणजे हे पण सोबतच असणार आहे नेहमी. कप अँड बॉल. आता कप बरोबर सॉसर पाहिजे किंवा टी, कॉफी, मिल्क, चहा वगैरे पाहिजे होतं, इथं बॉल दिला. कप आणि बॉल परस्पर काहीच संबंध नाही दोघांचा. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल, म्हणजे ती रॉंग पेअर आहे. तिसरा प्रश्न पाहू. चूज द वर्ड दॅट इज रिलेटेड टू ग्रॉसरी शॉप. ग्रॉसरी शॉप म्हणजे काय, किराणा, किराणा दुकान. ग्रेन्स, धान्य. स्कूल, शाळा. स्टडी, अभ्यास. डॉक्टर. आता किराणामध्ये स्कूल मिळतं का, स्कूलची स्टेशनरी मिळू शकतात, काही जण ठेवतात तिथं, पण
मेन काय तिथं ग्रेन्स धान्य मिळणारच आहे ना किराणा दुकानमध्ये. मग पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. चौथा प्रश्न पहा. चूज द करेक्ट पिक्चर फॉर द वर्ड जोकर. जोकर या शब्दासाठी योग्य चित्र निवडा. मग इथं डायरेक्ट जोकरचा पिक्चर दिलेला आहे. मग आपला पर्याय क्रमांक 2च उत्तर असेल. कधी कधी त्यात जोकरची कॅप पण दिलेली असेल किंवा त्याचा जो ड्रेसअप असतो, कपडे असतात ते सुद्धा दिलेले असू शकतात. त्याच्या रिलेटेड सुद्धा शब्द असू शकतो. आता आपण बघू क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. पहिला आहे चूज द वर्ड दॅट गोज विथ इंक. इंक म्हणजे काय? शाई. टॉप म्हणजे भवरा. कप, कप माहिती आपण चहाचा कप असतो. पॉट, इंक पॉट हे जुडतं. इंक पॉट, इंक पॉट म्हणजे इंक जे ते नेहमी पॉट मध्ये असते. आता पॉट म्हणजे ते माठ मोठा नाही, छोटावाला नाही का, जे इंक पॉट म्हणतो, एक शब्दच जुडणं तो इंक पॉट. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. आणि मग, मग हा इंक साठी नसतो. मग हा कॉफीचा असतो, दुधाचा मिल्कचा असतो, चहाचा पण असतो. मग अशा प्रकारे इंक शब्दाशी जुळणारा शब्द काय आहे? पॉट आहे. दुसरा प्रश्न. चूज द वर्ड रिलेटेड टू द गिवन पिक्चर. दिलेल्या चित्राशी संबंधित योग्य शब्द निवडा. काय हा? फॅन आहे, बॉल, फॅन, कप, चॉक. आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 फॅन. तिसरा प्रश्न पाहू. अतिशय सोपे क्वेश्चन आहे या लेसनवर. जर आलं या टाईपचं क्वेश्चन तुमचे 2 मार्क तर पक्के पाहिजे. इथं पण चुका करू नका. लुक ऍट द पिक्चर अँड सिलेक्ट द नेम ऑफ द थिंग. थिंग म्हणजे वस्तू. क्वेश्चन रिडिंग महत्वाची आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे, कारण की बरेचसे मुलं क्वेश्चन रीडच करीत नाही. क्वेश्चन मध्ये काय दिलेले कधी कधी तिथं नॉट शब्द वापरलेला असतो. लुक ऍट द पिक्चर अँड सिलेक्ट द नेम ऑफ द थिंग. चित्र पहा व चित्रात दिलेल्या वस्तूचे नाव लिहा. काय हे? आपण याला चाकू म्हणतो, सुरी म्हणतो, बरोबर आहे की नाही? किचन मध्ये वापरतो ना आपण व्हेजिटेबल्स कटिंगला. काय म्हणतात त्याला? स्पून म्हणतात का? चमचा. प्लेट म्हणतात का त्याला? छोटी टाट. निडल म्हणजे सुई. आणि नाईफ म्हणजे चाकू. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. चौथा क्वेश्चन आपण बघू. आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर. इनकरेक्ट चुकीची, अयोग्य जोडी ओळखायची. ऑफ द पिक्चर द वर्ड फ्रॉम द पेअर्स गिवन बिलो. म्हणजे पिक्चर्स दिलेले, त्याच्या खाली त्याचे शब्द पण दिलेले, आणि आपल्याला इनकरेक्ट पेअर शोधायची म्हणजे चुकीची जोडी शोधायची आहे. बुकचं पिक्चर आहे, BOO की बुक दिले, बरोबर आहे. पेन आहे, बरोबर आहे. इरेझर आहे, बरोबर आहे. आता पहा, हे डस्टर दिलं आणि त्या चॉक लिहिलं. मग 4 नंबरचा आपला इनकरेक्ट आहे म्हणजे चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. सिलेक्ट द करेक्ट वर्ड फॉर द गिवन पिक्चर. हे पिक्चर दिलं आपल्याला, या समोर लिहिलं KITE काईट म्हणजे हे काईट आहे. तर हे काय असणार आहे? बलून, स्काय, बॉल, बर्ड. बलून असणार आहे BALLOON बलून. 6 नंबरचा क्वेश्चन पाहू. पिक आउट द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू स्कूल. स्कूल, शाळा या शब्दाशी संबंधित नसलेला शब्द निवडा. चॉक शाळेमध्ये असतो, त्याच्याशी संबंधित आहे. खडू. डस्टर हे सुद्धा स्कूलशी रिलेटेड आहे. टीचर, टीचर सुद्धा स्कूलशी रिलेटेडच आहे. स्काय आकाश, आकाश काय स्कूलशी रिलेटेड नाहीये. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. 7वा प्रश्न पाहू. आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर ऑफ पिक्चर अँड वर्ड फ्रॉम द पेअर्स गिवन बिलो. गिवन बिलो म्हणजे काय? दिलेले, खाली दिलेले, त्याच्या खाली ते नाव दिलेले ना. मग चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. हे काय? पान आहे, त्याला लीफ बोलले, बरोबर आहे. हा ऍपल आहे पण खाली फ्रूट लिहिलं, पण ऍपल हा एक फ्रूट आहे. ऍपल हा एक फ्रूट आहे. बरेचशी मुलं हेच ऑप्शन घेऊ शकतात. ते म्हणतील सर इथे ऍपल नाही लिहिलेले, मग इथे ऍपलची स्पेलिंग पाहिजे होती. तसं नाही ते. ऍपल पण एक प्रकारचा काय? फळच आहे ना, फ्रूट आहे ना. मग ऍपल फ्रूट हे सुद्धा बरोबर आहे. क्लोथ कापड, आणि हे ड्रेस शर्ट बनला त्यापासून. क्लोथ पण कापडापासूनच बनलेले ना तो.
म्हणजे हे पण बरोबर आहे. आणि इथं पहा आता, हे एक बर्ड आहे है ना, स्पॅरो आहे, बर्ड आहे. पण बर्ड आणि ब्युटिफुल, काही पक्षी ब्युटिफुल असतात पण आपण इथं किती ब्युटिफुल म्हणणार त्याला, पण हे काय सुटेबल वर्ड नाही. हा इथं बर्ड शब्द पाहिजे होता किंवा स्पॅरो शब्द पाहिजे होता. मग हाच पर्याय काय आपला चुकीचा आहे, इनकरेक्ट आहे, पर्याय क्रमांक 3. 8वा प्रश्न आपण पाहू. पिक आउट द वर्ड विच इज नॉट अ नेम ऑफ फ्लावर. नॉट अ नेम ऑफ फ्लावर. फुलाचे नाव नसणारा शब्द निवडा. रोज म्हणजे गुलाब हा एक फ्लावरचा नेम आहे. लोटस कमळ फ्लावरचा नेम आहे. सनफ्लावर हा सुद्धा फ्लावरचा नेम आहे. पण मँगो हा फ्रूटचा नाव आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हा आपला उत्तर असेल. 9 नंबरचा प्रश्न पहा. सिलेक्ट द ऑड वन आउट. सिलेक्ट द ऑड वन आउट. दिलेल्या पर्यायापैकी गटात न बसणारे चित्र ओळखा. आईज, नोज, ब्रूम, झाडूला ब्रूम म्हणतात, आणि हँड्स. मग हे बॉडी पार्ट आहे, बॉडी पार्ट आहे, बॉडी पार्ट आहे. झाडू हे काय थिंग आहे, वस्तू आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 10. इफ हा पिक्चर दिला पहा, इज अ नाईफ. नाईफ म्हणजे चाकू. जर हे चाकू आहे, देन धिस इज व्हॉट. हे काय आहे. मग आता मी ऑप्शन पण वाचणार नाही, तुम्ही लगेच उत्तर सांगता. मला माहिती तुम्हाला रिडिंगची प्रॅक्टिस होत नाही. MUGDUSTBIN, बिन आहे इथं, आणि हे वाचा तुम्ही DUST. BASKET आणि BUCKET. मग पर्यायपैकी सांगा कोणता उत्तर असेल. होमवर्क क्वेश्चन नंबर 10चं उत्तर मला सांगा कमेंट मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण लेसन नंबर 19 हा कंप्लीट केलेला आहे. फक्त पिक्चर्स किंवा काही शब्द दिलेले असतील त्याच्या रिलेटेड शब्द आपल्याला ओळखायचा आहे है ना. युनिट 5 आपण स्टार्ट केलं होतं आज, आणि त्यावर दिलेले क्वेश्चन आपण व्यवस्थितपणे समजून घेतलेली आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लेसन नंबर 20 मोटोज अँड मेसेजेस, ब्रीद वाक्य आणि संदेश. आता तुमच्यापैकी 1-2 जणांची कमेंट अशी आलती त्यांना एक मागचा कोणताही क्वेश्चन समजला नव्हता, तर ते क्वेश्चन मी इथं सांगतो तुम्हाला. पहा, यावर एक प्रश्न त्यांना अडला होता त्या विद्यार्थ्याला. नेम्स ऑफ द बर्ड्स, अॅनिमल, देअर लिव्ह प्लेसेस अँड साऊंड. तर पहा, पहिल्याच क्वेश्चन मध्ये त्यांना प्रॉब्लेम होता. व्हॉट डज साऊंड द अॅनिमल इन द पिक्चर मेक. आता हा डॉग आहे, आणि डॉगचे दोन्ही पण साऊंड असतात, बार्क्स पण आणि ग्रोल्स पण. पण ग्रोल्स हा काय असतो पहा, कधीतरी पहा कुत्रा एकदा भुकतो की नाही, म्हणजे आपल्याला म्हणजे चेतावणी देण्यासाठी म्हणा, किंवा तो स्वतः घाबरलेला आहे तर तो एकदा भुकतो पहा. मग त्या एकदम छोटा साऊंड जो क्रिएट करतो तो एकदा म्हणा कधीतरी म्हणा, त्याला म्हणायचं ग्रोल्स. तो पण कुत्र्या साऊंड आहे, पण कुत्र्याचा मेन साऊंड कोणता येतो, बार्क्स येतो. समजा तो सतत एक अनोळखी व्यक्तीला पहा कुत्रा भुकतच राहतो की नाही, मग त्याला म्हणतं बार्क्स, भुकणे. आणि ग्रोल्स पण आहे भुकणे, पण हा कधीतरी आणि एक दोनच साऊंड असतात त्याचे, फक्त एकदा दोनदाच तो भुकणारा आहे. पण हे कंटिन्यू भुकत असतो ना तो, म्हणून त्याला आपण बार्क्स म्हणतो. मग याचं उत्तर बार्क्स आहे. मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.